मेळघाटातील आरोग्य यंत्रणेवर शासन प्रशासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाते, ज्यामध्ये भौतिक सुविधेपासून तर आरोग्य सेवा देण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो। यंदा मात्र धारणी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरमडलेली दिसून येत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील टिटंबा येथील प्राथमिक आरोग्य पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी बंद पडलेले दिसून येत आहे। गंभीर बाब अशी की परिसरातील तब्बल 15 ते 20 गावातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली असून रुग्णांना भटकंती करावी लागत आहे। आधीच संपूर्ण मेळघाटात कोरोनानंतर डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असून शासकीय रुग्णालयात उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्याचे बळी पडावे लागत आहे। भाई हमारे यहाँ पे कम से कम डॉक्टर साल भर हो गए, दवाखाने में सुविधा नहीं है, फिर डॉक्टर ने वैसे हमारे लोगों को वहाँ दाखिल जैसा कि दवाखाना है कि नहीं हमारे यहाँ पे, भूल गए हमारे यहाँ पे दवाखाना, तो वहाँ पे इलाज ही नहीं, डॉक्टर नहीं, इसकी वजह से कोई मतलब नहीं दवाखाना जाके क्या फायदा है, वहाँ हमारे कोई इलाज ही नहीं है, डॉक्टर नहीं तो क्या करेगा। इसके लिए भाई हम ऐसा है कि कोई डॉक्टर कोई ना कोई डॉक्टर को भेजना चाहिए, डॉक्टर होना चाहिए, क्योंकि अभी डेंगू का परेशान है, बीमारी का परेशान हो रहा है, बहुत बड़ी बीमारी के लिए धार भागना पड़ रहा है। गरीब लोग कहाँ धार नहीं जाएगा। अब यहाँ पे सुविधा कम कैसे भी डॉक्टर 2 रुपये में हमारे कैसे गिरा देगा, लेकिन यहाँ पे 2 रुपये क्या डॉक्टर नहीं, इसके लिए हमारे को इतना बहुत परेशान हो रहा है। हम आप लोगों से निवेदन है कि हम आपको डॉक्टर के हाथ में नहीं है हमारा कभी कभी इलाज यहाँ बंगाली रहते इन लोग इलाज करते थे थोड़ा बहुत, हाँ, लेकिन डॉक्टर यहाँ जरूर होना था कि नहीं। हाँ 15-20 गांव लगा है, यहाँ पे खेड़ा है। हाँ कितने दिन से नहीं है? ये 1.5 साल हो रही है, 1.5-2 साल हो गए। इलाज क्या कराते? इलाज कभी दादी कभी यहाँ बंगाली वगैरह रहता है, ये पराठा लेने उनसे भी कर लेता हूँ। बंगाली फिर पैसे लेता कि फ्री में कर? नहीं पैसा लेता ना, पैसा लेता। नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे टिटंबा प्राथमिक आरोग्य पथक गेल्या 1.5 वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावी शासनाच्या पांढऱ्या हत्तीच्या भूमिकेत आले असून वरिष्ठ प्रशासनाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे। अमरावती जिल्ह्यासहित मेळघाटात सुद्धा डेंग्यू आणि चिकनगुनियाचे प्रमाण दररोज वाढत दिसून येत आहे आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये मेळघाटचे जे आरोग्य प्रशासन आहे ते संपूर्ण गैरजबाबदार या ठिकाणी दिसून येत आहे। सद्यस्थितीमध्ये आपण टिटंबा या गावामध्ये उपस्थित आहोत। हा टिटंबा गावाचा उपकेंद्र आहे आणि या उपकेंद्रावर गावकऱ्यांनी सांगितलं की जवळपास परिसरातील 15 गावांचा आरोग्यांचा पूर्ण जबाबदारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा उपकेंद्र या ठिकाणी बंद दिसून येत आहे आणि गावकऱ्यांनी असे सुद्धा सांगितले आहे की गेल्या 1.5 वर्षांपासून गावकऱ्यांना या उपकेंद्रातून कोणतीच आरोग्याची सेवा अद्याप प्राप्त झालेली नाही। आता वरिष्ठ प्रशासन याकडे कसे बघणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे। आता या गंभीर प्रकरणाकडे सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी लक्ष वेधून त्वरित उपाययोजना करण्याची सक्त गरज आहे। तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।